अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमा 2026 निमित्त 9 जुलै ते 29 जुलै श्री गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय नक्की वाचन करा. कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, दत्त महाराज नक्की पूर्ण करतील. अगदी तुमच्याकडे वेळ कमी आहे, श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वेळ नाही, जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करणं शक्य होत नाही, त्या सर्व भक्तांनी आपल्या मनामध्ये मोठ्यात मोठी इच्छा ठेवून फक्त हा एक अध्याय वाचन करा. गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या मनातील इच्छा दत्त महाराज अवश्य पूर्ण करतील. फक्त श्रद्धा ठेवा. श्रद्धा, विश्वास आपल्या मनामध्ये असायला हवा. ज्या काही आपण सेवा करतो त्यामध्ये ठाम विश्वास नक्की ठेवा. तर हा अध्याय पठण करण्यासाठी फक्त 10 मिनटं वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही, पण याचे प्रभाव खूप लवकर दिसून येतात. गुरुचरित्र ग्रंथातील हे 2 अध्याय असे आहेत, ते मेरुमणी मानले गेले आहेत. ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, इच्छा पूर्ण होत नाहीत, त्या इच्छा पूर्ण करून देणारे असे 2 अध्याय आहेत. काही वेळा आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी भरपूर मनामध्ये इच्छा व्यक्त करतो, पण काही अडचणी आहेत, त्यासाठी गुरुचरित्र पारायण करणं होत नाही. या सर्व भक्तांनी फक्त हा एक अध्याय दररोज वाचन करा. जास्त नियम पाळण्याचीही तुम्हाला गरज नाही. नियम जे आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संकल्पयुक्त तुम्ही या अध्यायाचं पठण करा. अगदी तुमच्याकडे किती दिवस आहेत हे मोजण्याची गरज नाही. जेवढे दिवस आहेत गुरुपौर्णिमेपर्यंत तेवढे तुम्ही पठण करा. गुरुपौर्णिमा लवकरच जवळ येत आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व स्वामी भक्त, दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा नक्की करायची आहे. सर्वात पहिले गुरु हे आपले स्वामी महाराज आहेत. आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात, अडचणी दूर करतात, इच्छा पूर्ण होतात. म्हणून आपण गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे. अगदी छोटी मोठी कोणतीही सेवा शक्य असेल ती सेवा अवश्य करा. नामस्मरण करत राहा. आपल्या गुरूंचे नामस्मरण आपल्या मुखात असणं खूप महत्त्वाचं आहे. काही अडचणी, समस्या आहेत त्या दूर होतात, निगेटिव्हिटी दूर होते, आजारपण दूर होतं. तर या अध्यायाचं पठण कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. नियम कोणते आहेत, तर आपण दत्त महाराजांचे व स्वामी महाराजांची सेवा करतो. त्या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणं वर्ज्य आहे, तर मांसाहार करायचा नाही, घरामध्ये आणायचा नाही, जोपर्यंत आपण हे अध्यायाचं वाचन करत आहोत, सेवा करत आहोत. ब्रह्मचर्याचे पालन नक्की करा. कोणतीही सेवा संकल्पयुक्त करतो तेव्हा ब्रह्मचर्याचे पालन हे अवश्य करायला हवं. पर अन्न वर्ज्य करा. काही वेळा कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम असतात, त्यासाठी आपण सेवा करत असतो. यासाठी आपल्या सेवा फलदायी ठराव्या. ज्या काही आपण सेवा करतो ते दत्त महाराज, स्वामी महाराजांपर्यंत पोहोचायला हव्या. यासाठी पर अन्न वर्ज्य करा. 12 ते 12:30 या वेळेमध्ये या अध्यायाचं पठण करू नका. काळे वस्त्र परिधान करू नका. दत्त महाराज व स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये काळे वस्त्र परिधान करायचं नाही, वर्ज्य करायचं आहे. संकल्प सोडा. अगदी तुम्ही सकाळी लवकर उठून ही सेवा करू शकता. 10 मिनिटाची सेवा आहे. तुम्ही बाहेर जॉबसाठी आहात, शिक्षणासाठी आहात, धावपळीचं जीवन जगत आहात, तिथेही तुम्हाला 10 मिनिटं वेळ काढून या अध्यायाचं वाचन करता येतं. संकल्प करण्यासाठी, घरामध्ये ही सेवा करण्यासाठी दत्त महाराज, स्वामी महाराजांचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे. नसेल तर छोटा मोठा फोटो घेऊन या. समोर बसून तुम्हाला फोटो स्वच्छ पुसायचा आहे. गंध, फुले, हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घेऊन तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कशासाठी करत आहात, अध्यायाचं पठण कशासाठी करत आहात ते तुम्हाला दत्त महाराज, स्वामी महाराजांना बोलायचं आहे. ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. अध्याय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 1 रुपया, 11 रुपये, 21 रुपये साईडला काढून ठेवायचे आहेत. पौर्णिमेच्या दिवशी त्या पैशाचे काय करायचे आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर दररोज तुम्हाला एकाच वेळेमध्ये करता आलं, शक्य असेल तर एकाच वेळेमध्ये या अध्यायाचं पठण करा, अवश्य करा. खूप प्रभावी असा अध्याय आहे. अध्याय
श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करायचे आहे. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, अध्याय पूर्ण होण्याआधीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. फक्त विश्वास ठेवा. करायचे आहे म्हणून सेवा करू नका. पटपट ग्रंथ किंवा आपण कोणतेही पारायण करतो, ग्रंथाचं वाचन करतो, करायचं आहे म्हणून करायचं नाही, तर प्रत्येक अर्थ समजावून घ्यायचा आहे. शांत व्यवस्थित वाचन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये करत असाल तर आरती अवश्य करा. स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कोणतीही सेवा मनापासून नक्की केल्यास त्याचे फळ आपल्याला नक्की मिळतं. यासाठी या सेवा आहेत. तर पौर्णिमेच्या दिवशी जे काही पैसे गोळा 11 रुपये 21 तुमच्या इच्छेने तुम्ही अध्याय पूर्ण झाल्यावर साईडला काढून ठेवता. ते पैसे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांच्या मठामध्ये दानपेटीमध्ये टाकायचे आहेत किंवा तेच पैसे घेऊन तुम्ही गोड मिठाई, फळे घेऊन तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता. प्रत्येकांना प्रसाद देऊ शकता. या प्रकारे तुम्ही करून पहा. हा अध्याय खूप प्रभावी आहे. अगदी मूलबाळ होत नाही, लग्न होत नाही, शिक्षणामध्ये अडचणी आहेत, मनासारखी नोकरी हवी आहे, आजारपण, दुःख, बाहेरील बाधा, संकट, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या दूर होणारच आहेत. त्याचबरोबर मोठ्यात मोठ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अगदी छोटी मोठी कोणतीही सेवा करा, पण अवश्य करा. मनामध्ये नामस्मरण ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हे मंत्रही दिवसभरामध्ये अगदी तुम्ही जेवण बनवता, जेवण करता, कामे करत आहात तिथेही तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे. तुम्ही कोणत्याही सेवा करून एवढं फळ मिळत नाही, एवढं नामस्मरणाने लवकर फळ मिळतं. तुमच्या मनामधील ज्या काही इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होतात. मनातील निगेटिव्हिटी दूर होते, पॉझिटिव्हिटी येते. अशा प्रकारे या अध्यायाचं पठण नक्की करा. सर्वांनी करा. अगदी स्वामी सेवेकरी व्हा, दत्त सेवेकरी व्हा. अनुभव आपण सेवा केल्यानंतरच येणार आहेत. सेवा कोणतीही न करता कोणत्याही भक्ताला अनुभव येत नाही. त्यासाठी आपण नक्कीच सेवा करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.